मित्रांनो, आज आपण बोंबीलची झणझणीत आणि लाल तडका भाजी बनवणार आहोत। तर त्याकरता मी इथे एक वाटी बोंबील घेतलेले आहे आणि छानपैकी त्याला कट केलेला आहे। कट करताना मित्रांनो आपल्याला ते मागून पुढून कट करायचे, त्यानंतर आपल्याला बारीक तुकडे करायचे। त्यानंतर आता मी हे बोंबील भाजून घेतलेले तुम्ही बघू शकता। आणि हे बोंबील आपल्याला लालसर भाजायचे आहे आणि भाजताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून सुद्धा भाजू शकता। आणि त्यानंतर मी इथे एक टमाटर बारीक कट केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि मी इथे थोडंसं वाटण सुद्धा घेतलेलं आहे। आपल्याला हे वाटण थोडंसं कांदा लालसर भाजून घेतलेला आहे आणि थोडंसं खोबरं पण मी लालसर भाजून याचं वाटण करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण फोडणी देऊया। तर मित्रांनो, आता मी इथे कढई ठेवलेली आहे तापायला। त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे। आपलं तेल इथे छान प्रकारे गरम झालेले आहे। आता मी त्याच्यामध्ये 1 चमच अद्रक लसूणचा पेस्ट सुद्धा ऍड करते। त्यानंतर आता आपण जे वाटण केलं ते सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड करतो। तर मित्रांनो, आता मी जे वाटण करून घेतलं होतं कांदा खोबऱ्याचं ते मी आता याच्यामध्ये ऍड केलेलं आहे। आता आपल्याला हे छान प्रकारे फ्राय होऊ द्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे मसाल्याला तेल सुटलेलं आहे। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा आहे। आता आपण त्याच्यामध्ये मित्रांनो मी याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक कट केला होता ते सुद्धा ऍड करते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे आता आपला मसाला फ्राय झाला आहे आणि टमाटर पण गाळ झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये तर मित्रांनो आता मी याच्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट सुद्धा ऍड करते। त्यानंतर इथे मी 1 चम्मच आमचा घरगुती जो मसाला आहे तो सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करणार आहे। 1 चम्मच धनिया पावडर आणि मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद सुद्धा ऍड करते। आता आपण हे छान प्रकारे असं मिक्स करून घेऊया। तर मित्रांनो, इथे आपण सगळं टाकून घेतलं। आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकते। त्यानंतर आता आपण हे जे बोंबील भाजून घेतले होते ते आता मी धुवून घेणार आहे। तर मित्रांनो, हे मी चांगल्या प्रकारे धुवून घेतलंय, तुम्ही बघू शकता। आता मी याच्यामध्ये ऍड करते। आता आपल्याला परत हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहोत। तर मित्रांनो, आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करते। आता आपल्याला हे परत असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा ऍड करणार आहोत। तर मित्रांनो, आता मी याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ऍड करते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे भाजीला कलर आलेला आहे आणि वास पण खूपच छान सुटलेला आहे।
आणि इथे आपली भाजी किती छान प्रकारे बनलेली आहे आणि घट्ट पण झालेली आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडंसं पाणी टाकून सुद्धा पातळ करू शकता. तर मित्रांनो, आता मी हे छान प्रकारे 2 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवते. बघा इथे किती छान प्रकारे आता आपली भाजी तयार होती आणि किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही पण आलेली आहे. मित्रांनो, हे बघा इथं आपली किती छान प्रकारे बोंबीलची एकदम झणझणीत लाल तडका भाजी तयार झालेली आहे आणि खायला पण एकदम स्वादिष्ट आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे दिसतीये आणि खायला पण खूपच स्वादिष्ट लागणार आहे. त्याचबरोबर मी इथे भाकर घेतलेली आहे आणि थोडंसं आपला कांदा घेतलेला आहे आणि काकडी पण घेतलेली आहे. याच्यासोबत खायला खूपच चांगली लागते. तुम्हाला वाटल्यास तुम्ही चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.